अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस तर आंबा, संत्रा, कांदा पिकाला फटका बसलाय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी पावसासह गारपीट। अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका। जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। मागील आठवड्यामध्ये अनेक भागात अवकाळी पाऊस झालाय। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळेच नका पीक जमीनदोस्त झालाय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या 28 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलजीव वाहिनीला गळती लागली आणि हजारो लिटर पाण्याची नासाडी, उमरी, पाळोदीसह आसपासच्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झालाय। नाशिकच्या वेळापूरमधील गव्हाच्या शेतामध्ये विजेच्या तारा आणि पोल पडल्यानं आग लागली। शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। जळगावच्या चाळीसगावमधील मिरची बाजारामध्ये भीषण आग। 8 मिरचीची दुकानं जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता। पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट। अल्प पाणीसाठ्याची पक्ष्यांनाही झळ। पाणी नसल्यानं पक्ष्यांचे हाल। सुखना धरणामध्ये भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी झाली आहे। वाशिम जिल्ह्यात यंदा 4 लाख हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचा अंदाज आहे। 83,243 क्विंटल बियाण्यांची कृषी आयुक्तांकडे मागणी। विदर्भात उन्हाचा पारा पुन्हा वाढलाय। नागपूर, अकोला, यवतमाळचा पारा 42 अंशांवर। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेस शहरातील सिग्नल बंद। पालघरच्या वाडा तालुक्यातल्या गावठाण पाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी गावातील महिलांवर रात्रभर पाण्यासाठी जागण्याची वेळ आली आहे। 2 हंडे पाण्यावर पूर्ण दिवसाचा दिनक्रम सुरू आहे। चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 44 अंशांवर। जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर मुलांची गर्दी होते। अकोल्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। बेळगावच्या बोदवडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका पिकाला आग। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे टरबूजाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आहे। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालाय। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये इन्कमिंग सुरू आहे। वर्धा जिल्ह्यातील उद्योगांचे महाराष्ट्र शासनासोबत 47 सामंजस्य करार। जिल्ह्यामध्ये 1,247 कोटींची गुंतवणूक होणार आहे। 3,314 नवतरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील। पुण्याच्या आंबेगावमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी जनता दरबार घेतलाय। नागरिकांच्या विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वर्धा दौऱ्यावर आहेत। आर्वीमध्ये प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचं लोकार्पण होईल। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंनी नागरिकांशी संवाद साधलाय। परळीमधील मुंडेंच्या जगमित्र कार्यालयाला काही वेळ जाता जनता दरबाराचं स्वरूप आलं होतं। अमरावतीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन। यावेळी नवनीत राणांनी पोळ्या लाटत प्रसाद बनवण्यासाठी मदत केली आहे। गोंदिया शहरामध्ये झोपलेल्या हनुमानाची मूर्ती। हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सांगलीच्या तांदुळवाडी गावामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। तर 19 एप्रिलपासून यात्रेला सुरुवात होणार आहे। अहिल्यानगरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे। नारी शक्तीचा परिचय करून देणारा हा रथोत्सव। तरुणी आणि महिलांची मोठी गर्दी। शिर्डीमध्ये हनुमान जयंती दिनी 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा। दगडी गोटा उचलण्याच्या या स्पर्धेत अनेक तरुणांचा सहभाग। कोल्हापूरमध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावाचा गजर। ज्योतिबा डोंगरावर मानाचा सासन काठ्या दाखल झालेल्या आहेत। वाशिमच्या बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक। कांडी हळदीला 14,700 तर गटूला आता 13,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतो आणि शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईच्या दरामध्ये मोठी घसरण। पपईची 5 रुपये किलोनं विक्री होते आणि मागणी घटल्यानं पपईच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी घेतलाय जनता दरबार। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींनी तक्रारी ऐकून घेत कारवाई केली आहे। 136 तक्रारींवर पोलीस अधीक्षकांची कारवाई। नागपूर विद्यापीठ, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र उघडणार। विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी सेवा केंद्र कार्यरत असणार आहे।
रिक्षानं भारत भ्रमंती करणारे विदेशी पाहुणे सांगलीमध्ये दाखल झालेत. विदेशी पाहुण्यांना सांगली पोलिसांकडून पाहुणचार. वाहतूक नियम समजावत पोलिसांनी आदरातिथ्य केले. रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून शहराचा विकास आराखडा तयार झाला. 28 एप्रिलपर्यंत नागरिकांना हरकती घेण्याच्या सूचना आहेत. नाशिकच्या मनमाडमध्ये भीमोत्सवाला सुरुवात झाली आहे. लोकशास्त्र सावित्री नाटकाच्या माध्यमातून अत्याधुनिक सावित्री साकारण्यात आली. नाशिकच्या वणीमध्ये सप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज फडकलाय. दरेगावच्या गवळी कुटुंबाला ध्वज फडकवण्याचा मान. हनुमान जयंतीनिमित्त पंचमुखी हनुमानाचे 3D वायुशिल्प बनवण्याची किमया. वेंगुर्ल्याचे वायुशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारले 3D वायुशिल्प. वेंगुर्ल्यामधील गंजत लक्ष्मी या मंदिरामध्ये साकारलंय वायुशिल्प. बीडमध्ये अंबेजोगाईमधील संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणास चालना मिळाली. नाशिकच्या अंजनेरी इथं हनुमान जन्मोत्सव सोहळा. पहाटेपासूनच भाविकांची मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी. हनुमंतरायाला लाल मखमलीचा पोशाख आणि आकर्षक फेटा परिधान करण्यात आलाय. हनुमान जन्मोत्सवानिमित्त गोंदियामध्ये मारुतीचा अभिषेक आणि पंचामृत स्नान. सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. येलुरीच्या खंडोबा मंदिरात पहाटे भूपाळीनंतर आता दवाणा पूजा संपन्न झाली आणि मोठ्या शिखर भेटीसाठी गडावर मोठी गर्दी झाली आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी. जयंतीच्या साहित्याची बाजारपेठ फुललेली आहे या सगळ्या साहित्यानं. अकोल्यामध्ये विटांचा ट्रक दुचाकीवर उलटलाय. एकाचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेले आहेत. मंगळूरपीर रोडवरील दगड पारवा या ठिकाणची घटना आहे. अमरावतीचे भाजप आमदार प्रताप अडसड अपघातग्रस्तांच्या मदतीला धावलेले पाहायला मिळाले. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात झाला होता. जखमींना अडसड यांनी स्वतःच्या गाडीमधून रुग्णालयात नेलंय. वर्धा शहरामध्ये 3 ठिकाणी चोरी झाली. शोरूममधून दुचाकीसह साहित्य चोरीला गेले. टायर्सच्या दुकानातून रोख रक्कम लंपास झाली. तर तालुका आरोग्य कार्यालयामधून संगणक यूपीएससीची चोरी करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये वाढ. पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत लोहा पोलिसांनी चोरीच्या तब्बल 12 दुचाकी जप्त केल्यात. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. कोल्हापुरातल्या इचलकरंजीत क्रिप्टो फसवणूक प्रकरणामध्ये मोठी कारवाई. आरोपीकडून 34,83 लाख रुपयांचा फसवणूक करण्यात आली होती. लातूरच्या अंबेजोगाई रस्त्यावर गुन्हेगारांच्या टोळीकडून एकाला बेदम मारहाण. टोळीतल्या 7 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई. इचलकरंजी शहरामध्ये जर्मन गँगच्या नावानं दहशत पसरवणाऱ्याला अटक. आनंदा जाधव असं आरोपीचं नाव आहे. सातारामध्ये अवैधरित्या सिलेंडरमध्ये गॅस भरणारी टोळी जेरबंद. खंबाटकी घाटाजवळील बेंगरुटवाडी या परिसरातली घटना आहे. अत्याधुनिक साहित्य, गॅस टँकर, 71 लाखांचा मुद्देमाल जप्त. 13 जणांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास. धरणाच्या बांधावरून प्रवाशांचा धाडसी प्रवास. नाशिक शहरात पुन्हा डेंग्यूचा प्रादुर्भाव. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा आता 94 वर गेलाय. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उन्हाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव. तुळजापूरमधील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा. तुळजापुरातील नागरिकांची जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडे मागणी. लातूर ड्रग्ज प्रकरणी एटीएसकडून पत्र्याच्या शेडची पाहणी. डीआरआय पथकानं छापा टाकून ड्रग्ज आणि आरोपींना ताब्यात घेतलाय. घटनेशी सर्व बाजूनं चौकशी सुरू आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधामधील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या. सांगलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे. एकूण 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकती. कॉरिडॉरच्या विरोधामध्ये पंढरपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. धुळ्यामध्ये गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात येणार आहे. कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टतर्फे योजना राबवण्यात येणार आहे. हजारो एकर जमिनी सिंचनाखाली येतील. शेतकरी कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सांगलीमध्ये आंदोलन. इस्लामपूर तहसील कार्यालयावर रयत क्रांतीचं ठिय्या आंदोलन. कणकवली डेपोतून बस उशिरा सुटल्यानं विद्यार्थ्यांचा पेपर चुकलाय. वारंवार तक्रार करूनही बसला उशीर होतोय. संतप्त विद्यार्थ्यांकडून डेपोतील बस रोखल्यात.
कल्याणमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या. खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकारासह एका महिलेवर गुन्हा दाखल झालाय. मोहने परिसरातली घटना आहे. मालमत्तेच्या वादावामधून आता वडिलांकडूनच मुलाची हत्या करण्यात आली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे. जळगावच्या एरंडोलमध्ये विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू झालाय. महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी विजेचा धक्का लागलाय. पंकज महाजन असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. धाराशिवच्या उबरगामध्ये गावठी पिस्टल, 4 काडतूस, 6 कोयते, सुरी अशा अनेक घातक शस्त्रांसह आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. 4 आरोपी फरार असून उमरगा पोलिसांकडून तपासासाठी पथक रवाना करण्यात आलं आहे. माढ्याच्या कन्हेर गावामध्ये भर दुपारी शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये चोरी. चोरट्यांनी 8 लाख रुपयांचे दागिने लांबवलेले आहेत. अज्ञात चोरट्यांविरोधामध्ये टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल. जळगावच्या चाळीसगावमध्ये शांताबाई नावानं फेसबुक अकाउंट सध्या चर्चेचा विषय आहे. प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल ठाऊक नसणारी माहिती अकाउंटवरून प्रसारित केली जाते. अनेकांकडून अकाउंट संदर्भात पोलिसात तक्रार. पोलिसांकडून अधिक तपास. परळी रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. परळी रेल्वे स्थानकासाठी 25 कोटींचा निधी मंजूर. घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी. कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी 2 गटात हाणामारी झाली आहे.